आपले सर्वांचे रेडियन्स अपडेट या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो। आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पवित्र पोर्टलवर जे आहे शिक्षक पदभरती संदर्भात जे प्रसिद्धी पत्रक आहे आणि जे विविध इंटरव्ह्यूची यादी होती त्या संदर्भातली ही सूचना आहे। आणि आज पवित्र पोर्टलवर जे आहे मुलाखती 6 जे पदभरतीची कारवाई ते पूर्ण करण्यात आलेली आहे आणि त्याची गुणवत्ता यादी देखील इथे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, याबाबत जी माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर ज्या उमेदवारांचं सिलेक्शन यामध्ये झालेलं आहे त्यांना देखील लॉग इन करून त्यांचा स्टेटस पाहता येणार आहे। पवित्र पोर्टलवर जे आहे मुलाखतीशिवाय हा जो प्रकार आहे त्यामधील 16,799 इतकी रिक्त पदांची जी पदभरतीची कारवाई आहे ते यापूर्वीच विविध जे राऊंड होते त्यामध्ये ते पूर्ण करण्यात आलेले आहे। आता मुलाखती 6 म्हणजे विविध इंटरव्ह्यूची जी कारवाई आहे ते देखील पूर्ण करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये सर्वसाधारण गुणवत्ता यादी आज जे आहे पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। आणि शासनाच्या वतीने जे SOP आहे त्याला काल म्हणजे 6 तारखेला त्याला मान्यता देखील देण्यात आली होती आणि आज 7 तारखेला त्याची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। यामध्ये 30 गुणांची जी तरतूद आहे ते शासन निर्णय 7/2/2019 नुसार करण्यात आलेली आहे। यानंतरचा जे पॉईंट आहे त्यामध्ये जे 1 ते 5 त्यानंतर 6 ते 8 9 ते 10 आणि 11वी-12वी या गटातील जे शिक्षण सेवक आहे किंवा शिक्षक आहे त्यांच्या 4,879 रिक्त पदांसाठी जे कारवाई करण्यात आलेली आहे त्याकरिता प्राधान्यक्रम उमेदवारांकडून घेण्यात आले होते आणि आता गुणवत्ता यादी जी आहे पवित्र पोर्टलवर लावण्यात आलेली आहे। यामध्ये 1096 व्यवस्थापन जे आहेत त्यांनी याकरिता नोंदणी केली होती। त्यामध्ये 4,879 रिक्त पदांसाठी जवळपास जे उमेदवारांना इंटरव्ह्यूसाठी पाठवण्यात येणार जे उमेदवार आहे त्यांची संख्या आहे 7,805 इतक्या उमेदवारांची निवड केलेली आहे। आणि उमेदवारांनी जे लॉक केलेले त्यांचे पसंती क्रम आहेत त्या पसंती क्रमामधील जास्तीत जास्त 10 प्राधान्य क्रमासाठी शिफारस करण्यात आलेली आहे। म्हणजेच मित्रांनो, इथे 7,805 उमेदवारांना इंटरव्ह्यू करिता जायचं आहे। त्यानंतर संबंधित संस्था त्यांचा इंटरव्ह्यू घेऊन त्यांचा सिलेक्शन करणार आहेत। तर यामध्ये नियुक्ती प्राधिकारी म्हणून शैक्षणिक जे संस्था असणारे संबंधित त्यांनी पवित्र पोर्टलवर जाहिरात दिलेली होती, परंतु विविध कारणास्तव 11 शैक्षणिक संस्थांच्या एकूण 43 पदासाठी उमेदवारांची मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी शिफारस केली जाणार नाही असे शैक्षणिक संस्थांतील सदर कमी होत असलेल्या रिक्त पदांची माहिती पवित्र पोर्टलवर प्रसिद्धीस देण्यात येत आहे। आणि ही जी यादी असणार आहे ते देखील माननीय उच्च न्यायालयाचे जे विविध याचिका असतील प्रलंबित त्यामध्ये होणाऱ्या निर्णयाच्या अधीन राहून गुणवत्ता यादी इथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। आता उमेदवारांना काय करायचं आहे तर मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी पात्र असणारे जे उमेदवार आहे ज्यांचं यामध्ये रिकमेंडेशन झालं असेल त्यांनी संबंधित शैक्षणिक संस्थेकडे संपर्क साधायचा आहे आणि निवड प्रक्रियेबाबत जाहिरात दिलेल्या शैक्षणिक संस्थांना रीतसर शिक्षण आयुक्त साहेबांनी सूचना देखील इथे दिलेल्या आहे। त्यांच्या वतीने आपल्याला देखील संबंधित संस्थेकडे संपर्क करून त्याबाबतचा इंटरव्ह्यू संदर्भातला त्यांना सांगायचं आहे। आता जे जाहिरात दिलेले संस्था होते त्यांची निवड प्रक्रिया पार पाडण्याच्या दृष्टीने पोर्टलवर देण्यात आलेले सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे सूचना देखील त्यांना देण्यात आलेल्या आहे। तसेच निवड प्रक्रियेदरम्यान संस्थांना काही अडचणी येत असतील तर त्यांनी जे इथे संबंधित त्यांचे शिक्षण अधिकारी यांच्याशी देखील संपर्क साधता त्यांना येणार आहे। आता निवड प्रक्रियेदरम्यान जे आहे इथे उमेदवारांचे काही तक्रारी असतील तर संबंधित उमेदवारांनी त्यांची जे आहे जिल्ह्याचे शिक्षण अधिकारी प्राथमिक किंवा माध्यमिक यांच्याकडे त्यांना अर्ज करता येणार आहे आणि उमेदवारांच्या तक्रारीबाबत जे काही त्याकरिता आवश्यक असणारा पुरावा किंवा कागदपत्र असेल ते सोबत जोडायचं आहे। आणि शिक्षण अधिकारी यांनी अशा तक्रारींची जे अर्जांची शहानिशा करून तातडीने व 3 दिवसात याबाबत संयुक्तिक निर्णय संबंधितांना कळवावा याकरिता जे आहे त्यांना देखील सूचना इथे मान्य शिक्षण आयुक्त साहेबांनी दिलेले आहे। सर्व प्रक्रिया जी असणाऱ्या विविध इंटरव्ह्यूची म्हणजेच यादी संदर्भातली हे पारदर्शक आणि गुणवत्तापूर्णरित्या पार पडेल यासाठी जे आहे सर्व घटकांनी सर्वंकष प्रयत्न करणे इथे गरजेचे आहे आणि कोणत्याही बाह्य दबावास आपण जे बळी पडू नये अशी देखील यामध्ये सूचना करण्यात आलेली आहे। आता शिक्षक पद भरतीच्या विविध इंटरव्ह्यू या प्रकारासाठी सर्वसाधारण गुणवत्ता यादीची जी प्रक्रिया आहे ते नियमबद्ध पद्धतीने मान्य प्रशासनाच्या वतीने पूर्ण केली आहे। तरी देखील काही उमेदवारांचे यामध्ये काही तक्रारी असतील किंवा काही त्यांची शंका असतील तर ते
जे तक्रार निवारण व दुरुस्ती समिती आहे यांच्याकडे ते पाठवू शकतात. आपल्याला स्क्रीनवर जे ईमेल दिसत आहे त्याच्यावर तुम्हाला तुमचा ईमेल जे हे पाठवायचं आहे. त्यामध्ये जे तुम्हाला यासोबत देण्यात आलेला नमुना आहे त्या नमुन्यामध्येच तुम्हाला जे इथे 7 दिवसांच्या आत, म्हणजेच मित्रांनो आज गुणवत्ता यादी प्रसिद्ध झालेली आहे, आजपासून 7 दिवसांच्या आत तुम्हाला रीतसर अर्ज करायचा आहे. या ईमेलशिवाय इतर कुठलीही तुमची तक्रार जे इथे ग्राह्य धरली जाणार नाही. त्यामुळे आपण या ईमेलवरच आपली तक्रार अर्ज इथे टाकू शकता. आता यानंतर याबाबत कोणत्याही अधिकाऱ्यांशी मोबाईलवर अथवा इतर कोणत्याही माध्यमातून व्यक्तिगत संपर्क साधू नये. यानंतर शिक्षण आयुक्त साहेबांच्या वतीने किंवा शालेय शिक्षण विभागाच्या वतीने निवड झालेले सर्व उमेदवारांना जे इथे शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत. तसेच इतर सर्व माहिती जी असणार आहे तुम्हाला पवित्र पोर्टलवर इन्फॉर्मेशन बुलेटिनद्वारे वेळोवेळी देण्यात येणार आहे. त्याबाबतची योग्यताधारकांनी नोंद घ्यायची आहे. तर मित्रांनो, विद इंटरव्ह्यूची यादी बरेच उमेदवारांना काही महिन्यांपासून याची ते वाट बघत होते, त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. आणि आता जवळपास फेज 1चा हा मुलाखतचा जो राऊंड होता तो देखील आज शिक्षण आयुक्त किंवा प्रशासनाच्या वतीने पूर्ण करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, आपण पवित्र पोर्टलवर जाऊन लॉग इन करून आपली जे रिकमेंडेशनची स्टेटस आहे ते देखील चेक करू शकता.